भेळ तर तुम्ही नेहमीच खातात, पण कधी तुम्ही कढी भेळ खाऊन बघितली आहे का? तर चला मग आज आपण नाशिकची सुप्रसिद्ध अशी कढी भेळ कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. गाड्यावर मिळते तशी कढी भेळ बनवण्यासाठी येथे मी 2 वाटी दही घेतली आहे. आता आपण या दहीला विस्करच्या मदतीने चांगल्या प्रकारे फेटून घेणार आहोत. दही चांगल्या प्रकारे फेटून झाल्यानंतर आता आपण या दहीमध्ये 1 टेबलस्पून बेसन पीठ टाकून घेणार आहोत. बेसन पीठ टाकून झाल्यानंतर आता आपण विस्करच्या मदतीने हे सर्व चांगल्या प्रकारे फेटून घेऊ. याआधीसुद्धा मी कढीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. दही व बेसन पीठ चांगल्या प्रकारे फेटून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 3 वाट्या पाणी टाकून घेणार आहोत. ज्या वाटीने मी दही मोजून घेतले त्याच वाटीने इथे मी 3 वाट्या पाणी टाकून घेत आहे. पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे. आता आपण लगेच कढी बनवण्यास घेऊ. कढी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. आपले तेल चांगल्या प्रकारे कडकडीत असे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून मोहरी, आपली मोहरी छान प्रकारे फुटल्यानंतर आपण यामध्ये 1 टीस्पून जिरे, आता आपले जिरे छान प्रकारे फुलले आहे. आपण यामध्ये 1 टेबलस्पून हिरवी मिरची व लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत. आता आपण या पेस्टला 2 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ. 2 मिनिटं ही पेस्ट चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून हिंग टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून 1 सेकंदापर्यंत हे सर्व चांगल्या प्रकारे तळून घेऊ. 1 सेकंद हे सर्व चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण बनवून घेतलेले दहीचे व बेसन पीठचे मिक्सचर यामध्ये टाकून घेऊ. फेटून घेतलेले दही व बेसन पीठ टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये अजून 1 वाटी पाणी टाकून घेऊ. म्हणजे आपण येथे 2 वाटी दहीसाठी एकूण 4 वाटी पाण्याचा वापर केला आहे. आपण या कढीचा वापर भेळसोबत करणार आहोत, म्हणून ही कढी करताना खूप जास्त घट्ट अशी करत नाही. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कढीला चांगल्या प्रकारे उकळून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 4 ते 5 मिनिटांनंतर आता आपली कढी चांगल्या प्रकारे उकळायला लागली आहे. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व अजून आपण या कढीला 2 ते 3 मिनिटं चांगल्या प्रकारे उकळवून घेऊ. कढी करताना नेहमी कढीमध्ये मिठाचा वापर कढी उकळायला लागल्यानंतरच करावा, त्यामुळे कढी फुटत नाही. आता आपण या कढीला अजून 2 मिनिटं चांगल्या प्रकारे उकळवून घेऊ. 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपली कढी चांगल्या प्रकारे उकळली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ. आता इथे मी एका डिशमध्ये भेळ घेतली आहे. भेळमध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ. कांदा टाकून झाल्यानंतर आता आपण या भेळवर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊ.
कांदा टोमॅटो टाकून झाल्यानंतर आता आपण या भेळवर गरमागरम अशी कढी टाकून घेऊ. भेळवर कढी टाकून झाल्यानंतर आता आपण या भेळवर काश्मीरी लाल मिरची पावडर, चिमूटभर चाट मसाला, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो व पुन्हा एकदा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ. आता आपली अशी गरमागरम कढी भेळ बनून तयार आहे. नाशिकची सुप्रसिद्ध गरमागरम कढी भेळ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.